कोल्हापुरात PWDमध्ये 70 कोटींचा घोटाळा, मनसेचा गंभीर आरोप. कोल्हापुरात सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित भ्रष्ट कारभार उघडकीस आणण्याचा प्रयत्न मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. शेंडा पार्क परिसरात करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप मनसैनिकांनी केला आहे. या परिसरातील इमारतींसाठी 136 कोटी रुपये तर रस्त्यांसाठी 65 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. या मंजूर कामांबाबत 135 प्रश्नांचे 100 पानी निवेदन मनसैनिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. या कामांमध्ये 60 ते 70 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असण्याची शक्यता मनसैनिकांनी व्यक्त केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अधीक्षक अभियंता तुषार बुरुड यांना मनसैनिकांनी धारेवर धरत कठोर शब्दात जाब विचारला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप मनसैनिकांनी केलेला असून त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूरतर्फे शेंडा पार्क येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारती व त्या परिसरामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. 225 कोटी रुपयांच्या या बजेटमध्ये 75 ते 80 कोटी रुपयांचा ढपला या अधिकारी व ठेकेदारांनी पाडलेला आहे. आत्ताच अधीक्षक अभियंता तुषार बुरुड यांना आमचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दिलेल्या निवेदनामध्ये आज या ठिकाणी आपण बघितलं तर टेंडर जे रस्त्यांचं टेंडर होतं ते जुलै महिन्यामध्ये निघालं, वर्क ऑर्डर ऑगस्टला निघाली, पण जून महिन्यामध्ये म्हणजे टेंडर फ्लॅश व्हायच्या अगोदर या ठेकेदारानं जूनमध्ये रस्ता पूर्ण केला होता. या PWDच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये नोव्हेंबरच्या MB लिहून त्या ठेकेदारावरती वरदस्त केलेला आहे. MB जी मोजमाप पुस्तकं असतात त्याच्यामध्ये प्रचंड खाडाखोड करून त्याच्यामध्ये बोगस मापं घातलेली आहेत. या सर्व कामामध्ये जर आपण बघितलं, सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर असताना सार्वजनिक बांधकाम विभाग मिरजचा उल्लेख करून त्यांनी ठेकेदाराला ती बिलं सुद्धा दिलेली आहेत. प्रचंड प्रमाणात बोगस या ठिकाणी कारभार केलेला आहे. अंदाजपत्रकामध्ये एक वेगळी मापं आहेत, मोजमाप पुस्तकामध्ये वेगळी मापं आहेत. अशा पद्धतीने या PWD अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार आणि याच्यामध्ये 75 ते 80 कोटी रुपयांचा ढपला पडलेला आहे. या तुषार बुरुडांना आमचं एकच सांगणं आहे, येणाऱ्या 7 दिवसात चौकशी समिती नको आहे. आम्ही सगळे पुरावे तुम्हाला दिलेले आहेत, जे गेल्या 9 महिन्यात आम्ही माहिती अधिकारात घेतलेले आहेत. 7 दिवसामध्ये जर अधीक्षक अभियंता तुषार बुरुड यांनी या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ठेकेदारावरती फौजदारी गुन्हा करून यांना महाराष्ट्र नागरी सेवा कायदा 1979 प्रमाणे बडतर्फ करून यांना जर तुरुंगात टाकलं नाही तर या तुषार बुरुड यांच्या विरुद्ध मंत्रालयात त्यांच्या सचिवांच्या तोंडाला काळे पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र आंदोलन छेडेल. एक आम्ही निवेदन दिलं होतं ह्या प्रकरणामध्ये निवेदन दिल्यानंतर ज्यावेळी दुसऱ्यांदा आमची लोक माहिती आणायला गेली त्यावेळी इथं संबंधित तोंडले साहेब जे आहेत त्या तोंडले साहेबांच्या ऑफिसमध्ये भाडोत्री गुंड होते. ते आमच्या कार्यकर्त्यांना उलटसुलट बोलत होते की तुम्ही आंदोलन करायचं नाही, आंदोलन केले तर आमच्याशी गाठ आहे. आणि बरोबर 5 वाजता संध्याकाळीच आम्हाला फोन आला की आमच्या संबंधित कार्यकर्त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद केलाय म्हणून. आम्ही पोलिसांना विनंती करत होतो की तिथं त्या महिला संबंधित अधिकारी नव्हत्याच, तुम्ही CCTV फुटेज चेक करा किंवा त्या महिला असतील तर आम्हाला त्याचा एक पुरावा द्या. तर त्यांनी दिला नाही. तर आता सुद्धा मगाशी आम्ही ज्यावेळी आत येत होतो तर ह्या फोर्समध्ये तुम्ही CCTV काढून आजही बघा, भाडोत्री गुंड त्या संबंधित ठेकेदारांना आणलेले आहेत. तर मला भाडोत्री गुंडांना एवढंच सांगायचं आहे, कधीही कुठल्याही मैदानात फक्त एक फोन करून या तुम्ही, तर आम्ही मनसे म्हणून कधीही तयार आहे त्यांच्यावर लढा.